हां, टाईम चालू आहे. इकडं टाईम असते काय? ठीक आहे. ओके. पहा आता. Phase transition, enthalpy of phase transition. Suppose this is solid, it is converted into liquid. Phase transition takes place. During this phase transition, how much enthalpy change is called as enthalpy of phase transition. त्याला आपण काय म्हणतो? एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. आता फेज कोणकोणते आहेत आणि त्या कशा बदलतात याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची. पहिली जी आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. पाहता एन्थाल्पी ऑफ फ्युजन डेल्टा एच एफ किंवा FUS फ्युजन इज इक्वल टू काय पहा, डेल्टा एस फ्युजन किंवा डेल्टा एच फ्युजन म्हणजे काय, याची डेफिनेशन आपल्याला जर पाहिजे असेल तर ती अशी सांगता येईल की इट इज एन्थाल्पी चेंज, इट इज एन्थाल्पी चेंज when 1 mole of solid substance is converted into liquid at its melting point. पहा किती सोपी संकल्पना आहे. 1 मोल एवढा सॉलिड सबस्टन्स त्याचं रूपांतर त्याच्या मेल्टिंग पॉइंटला लिक्विड मध्ये होत असताना जी एन्थाल्पी चेंज होते त्याला म्हणतात एन्थाल्पी ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे वितळणे. 1 मोल पदार्थ वितळून सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होत असताना जेवढी एन्थाल्पी चेंज होते, जेवढी हीट ऑफ रिएक्शन चेंज होते त्याला एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, solid ice is converted into liquid water. 6.0 kilojoule per mole heat is evolved. That means in this case, 6.0 kilojoule per mole heat is absorbed. कारण सॉलिडला लिक्विड करायचं असेल तर हीट त्याला द्यावी लागते, म्हणजे हीट इज absorbed. Endothermic reaction takes place. Okay, that is H2O ice is converted into H2O liquid. During this phase transition, 6.0 that means 6 kilojoule per mole, 1 मोल एवढा सबस्टन्स सॉलिडचा लिक्विड मध्ये होत असताना 6 किलोजूल एवढी हीट त्याला सप्लाय करावी लागते. दॅट मीन्स एन्थाल्पी ऑफ फ्युजन डेल्टा HF is equal to 6.0 किलोजूल पर मोल. हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. ओके, हे झालं हीट ऑफ एन्थाल्पी ऑफ फ्युजन, म्हणजे 1 मोल एवढा सबस्टन्स फ्यूज होऊन वितळून त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होण्यासाठी जी एन्थाल्पी चेंज होते त्याला एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतात. आता दुसरा फेज ट्रान्झिशन. आपण आता सॉलिडचं लिक्विड पाहिलं, आता आपल्याला लिक्विडचं सॉलिड बघा, गॅसेस स्टेट. सपोज H2O liquid is converted into H2O gaseous state. This is also phase transition, म्हणजे लिक्विडचं गॅस मध्ये रूपांतर झालेलं आहे. When 1 mole of liquid H2O is converted into gaseous H2O, that means water vapors, that time 40.7 kilojoule per mole heat is required at its boiling point. 40.7 किलोजूल पर मोल एवढी हीट जेव्हा तुम्ही 1 मोल लिक्विड वॉटरला द्याल तेव्हा त्याचं रूपांतर हे गॅशियस वॉटर मध्ये होतं. फेज ट्रान्झिशन होत आहे. आणि हे फेज ट्रान्झिशन होत असताना याचा दुसरा अर्थ असा आहे की एवढी काय होते, एन्थाल्पी चेंज होते. म्हणजे एन्थाल्पी चेंज
but what is this enthalpy? Enthalpy of vaporization of H2O is 40.7 kilojoule per mole. या एकाच इक्वेशनचा अर्थ काय होतो तर लिक्विड वॉटरचं रूपांतर त्याच्या बॉइलिंग पॉइंटला गॅशियस स्टेटमध्ये होत असताना 40.7 किलोजूल एवढी एन्थाल्पी चेंज होते, म्हणजे तेवढी एन्थाल्पी त्याला सप्लाय करावी लागते, त्यालाच आपण काय म्हणतो एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. एकच मार्काला प्रश्न विचारला जातो याचा की डिफाईन एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, तेव्हा तुम्हाला एक मार्कासाठी एक डेफिनेशन अशी द्यावी लागते. इट इज एन्थाल्पी चेंज when 1 mole of liquid water or liquid substance is converted into gaseous phase or gaseous state at its boiling point is called as enthalpy of vaporization. दोन प्रकारचे आपण काय पाहिलेले आहेत एन्थाल्पी चेंज पाहिलेत, एक एन्थाल्पी ऑफ फ्युजन आणि दुसरं एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आता तिसरा एक प्रकार आहे, या दोन्ही मधला इंटरमिडिएट आहे, तो आपण बघूया. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन बघूया. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. Enthalpy of sublimation. Some solid substances, when heated, they are first converted into liquid and then converted into vapor phase. But some solid substances has a special characteristic. When they are heated, they are directly converted into gaseous phase. They are not converted into liquid phase. That process is called as sublimation process. त्याला मराठीमध्ये संप्लवन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आयोडीन I2, it is converted into twice R gaseous phase. This is solid and this is directly converted to gaseous phase. This reaction is sublimation reaction, and during this sublimation reaction the enthalpy change is called as enthalpy of sublimation. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आता हे होत असताना म्हणजे आयोडीनचं रूपांतर सॉलिडचं रूपांतर गॅसियस स्टेट मध्ये होत असताना 62.4 किलोजूल पर मोल एवढी हीट काय होते ऍब्सॉर्ब होते, म्हणजे एवढी एन्थाल्पी चेंज होते. एन्थाल्पी चेंज ड्यूरिंग दिस केमिकल रिएक्शन व्हेन सॉलिड सबस्टन्स इज converted into gaseous state directly at its boiling point. That time 62.4 kilojoule enthalpy change takes place. That is called as enthalpy of sublimation. आणखी एक आपल्याला जर मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये किंवा मॅथमॅटिकल प्रोसेस मध्ये एक उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर असंही पाहता येईल. पहा सोडियम. बघा आता सोडियम इज मेटल. सॉलिड स्टेट मध्ये पहिल्यांदा सॉलिडचं लिक्विड मध्ये होणार, त्यानंतर सोडियम मेटल लिक्विड स्टेट मधला आणखी हीट दिली तर सोडियमच्या वेपर्स होणार. दोन स्टेप्स आहेत. when sodium is converted into sodium liquid, this is also phase transition. During this reaction solid is converted into liquid, that means fusion takes place, melting of solid substance takes place. That is called as enthalpy of fusion, and this liquid is converted into vapor phase. This enthalpy change is called as enthalpy of vaporization. And if this solid is directly converted into vapor phase, then sodium solid is converted into sodium gaseous phase. What is this? This is the enthalpy change in sublimation reaction. That means enthalpy of sublimation is equal to enthalpy of fusion plus enthalpy of vaporization. काय दोन्ही मधला फरक आहे इथं लिहितो. वेपरायझेशन म्हणजे काय गॅसियस स्टेट मध्ये,
पहिल्यांदा लिक्विड मध्ये झालंय, लिक्विडचं सॉलिड मध्ये झालंय, या दोघांची बेरीज केली तर तुम्हाला सब्लिमेशन मिळतं. म्हणजे डेल्टा एच सब्लिमेशन इज इक्वल टू डेल्टा एच फ्युजन प्लस डेल्टा एच वेपरायझेशन. दिस इज अ सिंपल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर डेल्टा एच ऑफ सब्लिमेशन. ओके, तर आपण इथं थांबूया, बघूया काय होतंय. ठीक आहे. ओके.